माझं नाव शिवाजी निवृत्ती जाधव। माझे 4 बिघ्यामध्ये शेती आहे, द्राक्ष शेती। त्याच्यानंतर बाळासाहेब यांच्या प्लॉटमध्ये मी आलेलो होतो। त्यांनी श्रीराम ड्रिपेट याची खते वापरलेली आहे, लिक्विडेशन। आणि त्यानंतर मी 2 साईडला गेलो। इकडे एक साईडला बघितलं तर प्लॉटचे साईज वगैरे याच्यात फरक आहे, पण आम्ही जी श्रीराम ड्रिप्स वापरले त्या साईडनं आता पत्ती तुम्ही ते बघू शकता। पत्तीमध्ये एकदम म्हणजे काळोखी वगैरे आणि मण्याची साईज महत्वाचं, म्हणजे मण्याची साईज पण चांगली आहे। त्या साईडला थोडासा पिवळसा पाना पण नाहीये। आणि महत्वाचं म्हणजे याच्यात यांनी तर मी त्या साईडने प्लॉट इकडे आलो तर मी बघितलं तर त्या साईडला आता साधारण आहे, तिकडे ऊन पण जास्त पडतं, इकडं पण म्हणजे कॅनोपी जी आहे ना ती इकडे चांगली आहे। आणि त्या साईडला बघितल्यानंतर शेंडा थोडा मला कमी वाटला आणि इकडे जो शेंडा आहे ना एकदम चांगल्या प्रकारचा वाटला। मी त्या प्लॉट मधून आलो तेव्हा त्या पाण्यात थोडस मला त्या प्लॉट मध्ये जिथं श्रीराम फर्टिलायझर वापरलेलं नाही तिथं मला थोडासा पिवळेपणा दिसला। आणि मी त्याच्यानंतर पुढे आलं जिथं वापरलेलं आहे तिथं काळोखी आणि ज्या पानांत जे काळोखीपणा तो मला चांगला वाटला आणि पानांची रुंदी पण चांगलेली आहे। मी त्या साईडला जे बघितलं जो द्राक्ष आपला त्याच्यात एक सारखापणा दिसला नाही। आणि जिथं श्रीरामचं जे हे वापरलेलं आहे तिथं मनी एक सारखापणा आहे घडामध्ये पण। आणि ज्या साईडला आपण तिथं बघितलं तर व्हेरिएशन दिसत होतं आणि इकडं व्हेरिएशन दिसत नाही। त्या प्लॉटमध्ये श्रीराम जे औषध वापरलेलं आहे त्याचे लष्टर जे त्याच्यात तिकडे आहे तिकडे एवढं कमी दिसतंय आणि जे श्रीरामचे जे वापरलेलं आहे त्याच्यात लष्टरचं प्रमाण एकदम चांगल्या प्रकारचं आहे, लष्टर पण चांगले दिसते। तर त्याच्यानंतर जो तो प्लॉट आहे बघितल्यानंतर त्याच्यानंतर तिथे दुसऱ्या कंपनीची ग्रेड युज केलेले आहे, तिकडे 1261 आहे, 1919 हे युज केलेले आहे। आणि त्याच्यानंतर हा प्लॉट आहे तो त्याच्यासह श्रीराम फर्टिलायझर ग्रेड युज केलेला आहे। एवढ्या ग्रेडमध्ये सर्व काही आपल्याला एवढे वापरून समजा बाकीच्या कंपनीचे ग्रेड वापरून 19 झालं, मायक्रोटन एवढं जे म्हणजे कमी याच्यात कमी डोक्याला ताण हा महत्वाचा मुद्दा। आणि त्या एवढं हे करून तरी इथं एका ग्रेडमध्ये चांगल्या ग्रेडमध्ये इथं आपण वापरलं त्याच्यात चांगला रिझल्ट मिळतोय। याच्यापेक्षा शेतकऱ्याला काय पाहिजे एवढंच मी एवढं बोलून धन्यवाद।